5 वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सला IPL जिंकून आता 5 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय। मागच्या 5 वर्षात मुंबईच्या टीममध्ये खूप बदल झाले आणि की प्लेयर्स गेले, काही रिटायर झाले, पण मुंबईच्या टीमची दशा आणि दिशा खरी बदलली ती 2024 साली, जेव्हा त्यांनी गुजरातमध्ये गेलेल्या हार्दिक पांड्याला पुन्हा बोलवलं आणि ते सुद्धा कॅप्टन्सीसाठी। हार्दिक पांड्याने गुजरातला टायटल जिंकून दिलं होतं, तरी त्याने पुन्हा मुंबईत येण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय त्याला चांगलाच महागात पडला, कारण तो आल्यापासून मुंबईच्या टीमचं पूर्ण बॅलन्स बिघडलंय। मागच्या काही वर्षात हार्दिकने हा सगळा गोंधळ घालून कसं स्वतःला लेजंड होण्यापासून रोखलं हेच बघणार आहोत आपण या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। हार्दिक पांड्या हा IPL मधल्या त्या मोजक्या खेळाडूंमध्ये येतो ज्यांच्याकडे फक्त परफॉर्मन्स नाही तर नॅरेटिव्ह घडवण्याची ताकद आहे। IPL ही फक्त एक स्पर्धा नाहीये, तर ती स्टोरीज, आयडेंटिटीज आणि लेगसीज बनवण्याचे खूप मोठं व्यासपीठ आहे। आणि या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये हार्दिक पांड्याचा आधी मुंबई इंडियन्स, मग गुजरात टायटन्स आणि परत मुंबई इंडियन्सकडे परत जाण्याचा निर्णय हा फक्त एक ट्रान्सफर नव्हता, तर एक मोठा टर्निंग पॉईंट होता, ज्याचा ॲनालिसिस फक्त सरफेस लेवलवरून करताच येणार नाही। जेव्हा गुजरात टायटन्सची स्थापना झाली तेव्हा तो एक पूर्णपणे ब्लँक स्लेट होता, कोणतीही लिगसी नव्हती, कोणतेही बॅगेज नव्हतं। अशा परिस्थितीत एका कॅप्टनला जी क्रिएटिव्ह फ्रीडम मिळते ती इतर इस्टॅब्लिश फ्रँचाइजमध्ये क्वचितच मिळते। हार्दिक पांड्याने ही फ्रीडम फक्त वापरली नाही, तर तिला एक दिशा दिली। 2022च्या पहिल्याच सीझनमध्ये त्याने गुजरातला चॅम्पियन बनवलं। ही गोष्ट एखाद्या फेअरी टेलपेक्षा कमी नव्हती, कारण डेब्यूट सीझनमध्ये जिंकणं म्हणजे फक्त स्किल्स किंवा लक नाही, तर लीडरशिप, क्लॅरिटी, डिसिजन मेकिंग, अंडर प्रेशर परफॉर्मन्स आणि ड्रेसिंग रूम कल्चर यांचं प्रॉपर मिक्सचर असतं। आणि त्याच्या पुढच्या वर्षीसुद्धा फायनलपर्यंत पोहोचणं हे एक कन्सिस्टन्सीचं उदाहरण आहे, जे कितीतरी इस्टॅब्लिश टीमसुद्धा मेंटेन करू शकत नाहीत। इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हार्दिक पांड्या हा गुजरातचा सिस्टीम प्रॉडक्ट नव्हता, तर सिस्टीम क्रिएटर होता। सिस्टीम प्रॉडक्ट तो मुंबईचा होता। महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्समध्ये जे केलं ते फक्त ट्रॉफी जिंकणं नव्हतं, तर एक सस्टेनेबल कल्चर उभं करणं होतं, जिथे प्लेयर्स ग्रो होतात, प्रत्येकाचे रोल्स प्रत्येकाला स्पष्ट असतात आणि प्रेशरमध्ये क्लॅरिटी टिकून राहते। रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला एक साम्राज्य बनवलं आणि त्यामागे सातत्य आणि लॉंग टर्म प्लॅनिंग होतं। विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सोबत कॅप्टन म्हणून भले ट्रॉफी जिंकली नसेल, पण लॉयल्टी आणि आयडेंटिटी बिल्ड केली, ज्यामुळे RCB ही फक्त टीम नाही तर एक इकोसिस्टीम बनली। हार्दिक पांड्या या तिन्ही गोष्टींच्या काठावर उभा होता। जे रोहित, धोनी, कोहलीने केलं ते सगळं करण्याची संधी दैवाने हार्दिकला आणून दिली होती, पण दैव देते आणि कर्म नेते ही म्हण इथे हार्दिकला पूर्णतः लागू होते। गुजरात टायटन्स सोबत त्याने जे उभं राहायला सुरुवात केली होती तो एक मजबूत साम्राज्य उभं करण्याचा पाया होता। त्या संघात प्रत्येक खेळाडूची भूमिका अगदी स्पष्ट होती, कोण फिनिश करणार, कोण अँकर करणार आणि कोण प्रेशर बिल्ड करणार। हार्दिक पांड्या फक्त स्टार खेळाडू म्हणून नाही, तर संपूर्ण संघाला स्थिर ठेवणारा प्रॉपर कॅप्टन म्हणून वावरत होता। त्याची बॅटिंग अग्रेसिव्ह असली तरी ती पूर्णपणे कंट्रोलमध्ये असायची आणि बॉलिंग करताना तो रिस्क विचारपूर्वकच घ्यायचा। त्यामुळे टीमची एक वेगळीच ओळख तयार झाली होती, जिथे त्यांचा खेळ थोडासा अनपेक्षित वाटायचा, पण तरीही त्यामागे एक ठरलेला प्लॅन असायचा। प्रतिस्पर्धी संघांना त्यांच्या विरोधात नेमका काय प्लॅन करायचा हे ठरवणं कठीण जायचं। जर हीच पद्धत पुढची 5-6 वर्ष टिकली असती तर गुजरात टायटन्स हा IPL मधला सर्वात प्रभावी आणि दबदबा निर्माण करणारा संघ बनू शकला असता। जसा दरारा चेन्नई किंवा मुंबईचा आहे तसाच गुजरातचा असता। पण लिगसी हा शब्द इथे सेंटरला येतो। लिगसी म्हणजे फक्त कोणती मॅच जिंकली हे नाही, तर कुठे आणि कशी जिंकली हे आहे। जेव्हा एखादा प्लेअर एका संघाशी लॉंग टर्म जोडलेला राहतो तेव्हा त्याची ओळख त्या टीमच्या DNA मध्ये मिसळते। महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई, रोहित शर्मा आणि मुंबई, विराट आणि RCB ही जोडणी इतकी मजबूत आहे की त्या टीमचा विचार केला या व्यक्तींचं नाव आपोआपच पुढे येतं। हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्स सोबत असंच एक इक्वेशन बिल्ड करण्याची संधी होती, जिथे तो फाउंडर फिगर म्हणून ओळखला गेला असता, पण त्याने मध्येच मुंबई इंडियन्सकडे परतण्याचा निर्णय घेतला। मुंबई इंडियन्स त्यावेळी नव्या यंग कॅप्टनच्या शोधात होती। 2300 वर्ल्ड कप आपण नुकतंच हारलो होतो, त्यामुळे रोहित शर्मावर वार करायला मुंबईला आता चान्स मिळाला होता। पण टीममध्ये सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह सारखे योग्य कंटेंडर असताना मुंबईने हार्दिकला पुन्हा टीममध्ये बोलवलं। तेव्हा हार्दिकने मजबूत पैसा तर मागितलाच, पण कॅप्टन्सी सुद्धा मागितली आणि मुंबईने ती दिली सुद्धा। रोहितला डावलून हार्दिकला कॅप्टन केलेलं कुणालाच आवडलं नाही आणि म्हणूनच 2024चा IPL सीझन मुंबईसाठी अतिशय वाईट ठरलं। टेबलच्या तळाशी त्यांनी फिनिश केलं ते एक, पण हार्दिकला पडलेल्या शिव्या आणि टीमचा बिघडलेला बॅलन्स या दोन्ही गोष्टी खूपच निगेटिव्ह ठरल्या। हार्दिकचं मुंबईत परतणं फॅन्सला आवडलं नाही, त्याचं कारण म्हणजे हार्दिकला मोठं केलेलं मुंबईने, अगदी ग्रूमिंगपासून मोठ्या मॅचेसमध्ये संधी देण्यापर्यंत। आणि हाच हार्दिक जेव्हा गुजरातमध्ये गेला तेव्हा त्याने मुंबई टीमला आणि मॅनेजमेंटला टोमणे मारायला सुरुवात केली, टीका करायला सुरुवात केली। हे सगळं तो पब्लिक इंटरव्ह्यूज आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलायचा।
हेच फॅन्सला लक्षात होतं आणि म्हणूनच जखमी रोहितच्या जागी बक्कळ पैसे घेऊन आणि टीममध्ये कुरघोडी करायला मिळेल या आशेवर हार्दिकने मुंबईला दगा तर दिलाच, पण गुजरातला सुद्धा मोठा दगा दिला. आता हार्दिकची अवस्था घरकाना घाटका अशी झाली आहे, ना मुंबईच्या फॅन्सना तो आवडतो ना गुजरातच्या फॅन्सना. मुंबईच्या फॅन्सना तो न आवडण्याचं कारण म्हणजे हार्दिकचं मुंबईचा कॅप्टन म्हणून हे 3रं सीझन आहे आणि मागच्या दोन्ही सीझनमध्ये त्याची आणि एकंदरीतच टीमची कामगिरी अतिशय साधारण राहिलेली आहे. टीमचं अंतर्गत वातावरणसुद्धा आधीसारखं खेळीमेळीचं राहिलेलं नाही आहे. मुंबई जेव्हा मैदानावर उतरते तेव्हा एखाद्या प्लेअरने मोर्चा सांभाळला तर ठीक आहे, नाहीतर पूर्ण टीम बॉलिंग असो किंवा बॅटिंग अतिशय कन्फ्युज्ड आणि क्लूलेस वाटते. याशिवाय फॅन्सची मानसिकता हा एक असा मुद्दा आहे ज्यावर फारसं बोललं जात नाही, पण तो खूप महत्त्वाचा असतो. गुजरात टायटन्स सारख्या नवीन टीमसाठी सुरुवातीला फॅन्सचा पाठिंबा मिळवणं सोपं नव्हतंच, पण हार्दिकने त्याच्या परफॉर्मन्स आणि टीम लिडरशिपने सीझन जिंकवला सुद्धा आणि फॅन बेस बनवला सुद्धा. शिवाय हार्दिक स्वतःच गुजराती होता. गुजरात टायटन्सचा प्रवास हा फक्त टीमचा नव्हता तर हार्दिक आणि फॅन्समधल्या नात्याचा सुद्धा होता. पण सगळं काही चांगलं चाललेलं असताना हार्दिकने फॅन्सला दिलेला डच्चू कुणालाच पटला नाही. एक आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टायमिंग. हार्दिकने गुजरात सोडण्याचा निर्णय त्याच्या पीक लीडरशिप फेजमध्ये घेतला. जर त्याने 4-5 वर्ष तिथे राहून 1-2 टायटल्स अजून जिंकवले असते तर डिपार्चर नंतर सुद्धा त्याची लिगसी इंटॅक्ट राहिली असती. पण लवकर घेतलेल्या एक्झिटमुळे त्याची स्टोरी कमजोर होऊन गेली. 2024 साली भारतीय संघाने T20 वर्ल्ड कप जिंकला म्हणून डॅमेज बऱ्यापैकी रिकवर झाला. शेवटी प्रश्न असा नाही आहे की हार्दिक पांड्याने चूक केली का, प्रश्न असा आहे की त्याने काय गमावलं. गुजरात टायटन्ससोबत तो एक अशी लिगसी बिल्ड करू शकला असता जी पूर्णपणे त्याची असती. मुंबई इंडियन्समध्ये त्याला यश मिळेल, पण ते यश कलेक्टिव्ह असेल, त्यात हार्दिकचाच नाही तर टीमचा सुद्धा वाटा असेल. त्यामुळे हार्दिक पांड्याने एक मोठी लिगसी बिल्ड करायचा चान्स सोडला का, तर या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. हार्दिकने एक रेअर अपॉर्च्युनिटी सोडली जी प्रत्येक प्लेअरला मिळत नाही. तुम्हालाही असंच वाटतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगावबत्ती.